तुमची जर मिथुन रास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मिथुन राशीच्या मंडळींनो, तुम्ही रात्र शांतपणे झोपलेल्या असतात, पण अचानक मध्यरात्री 2:30 किंवा 3च्या सुमारास तुमची झोप उडते. मनात एक अनामिक अव्यवस्था निर्माण होते, छातीत धडधड वाढते आणि तुम्हाला जाणू लागतं की आयुष्यात काहीतरी खूप मोठा बदल घडणार आहे. मिथुन राशीच्या मंडळींनो, गेले काही दिवसात तुमच्यासोबत असं वारंवार घडलं आहे का? जर होय तर क्षणभर थांबा आणि विचार करा. हा केवळ योगायोग नाही, हा तुमच्या मनाचा भ्रम नाही, तर हा निसर्गाचा खूप मोठा इशारा आहे. 1 जुलैचा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यात एक असा मानसिक आणि परिस्थितीचा झटका घेऊन येऊ शकतो जो ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा येईल. या गोष्टीकडे जर तुम्ही वेळेत लक्ष दिलं नाही तर कदाचित भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. पण हा झटका नेमका काय आहे? तो तुमच्या करिअरशी जोडलेला आहे, नात्याशी की तुमच्या स्वतःच्या विचारसरणीची? याचे उत्तर तुमच्या राशीच्या एक अत्यंत विशिष्ट आणि गुप्त ऊर्जेमध्ये दडलेलं आहे, जे मी पुढील 2 मिनिटात स्पष्ट करणार आहे. जर तुम्ही खरोखरच मिथुन राशीचे असाल आणि आपल्या आयुष्याला एका योग्य दिशेने नेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातला प्रत्येक शब्द तुमच्या अंतरंगाला स्पर्श करणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनल मध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र लिहायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल ना तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मिथुन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मिथुन राशीच्या मंडळींनो, तुमची रास हे दिव्य भावात रास मानली जाते. तुमच्या एकाच वेळी 2 वेगळे व्यक्ती राहतात. एका बाजूला तुम्ही अत्यंत हुशार, संवाद कौशल्यात पटाईत आणि हसमुख असतात, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या मनात विचाराची एक प्रचंड वादळ सुरू असतं. तुम्ही जगासमोर किती आनंदी असतात तरी आतून तुम्ही अत्यंत एकटे फील करता. तुम्ही आजवर अनेकांना, भरपूर जणांना मदत केली असेल, लोकांच्या अडचणीच्या काळात स्वतःचे नुकसान करून धावून गेले असाल, पण जेव्हा तुम्हाला मानसिक किंवा भावनिक आधाराची गरज पडली तेव्हा लोकांनी सोयीस्करपणाने तुमच्याकडे पाठ फिरवली. हो ना, गेले काही दिवसात तुम्हाला हाच अनुभव आला आहे का? नेमकी हीच तुमची हळवी बाजू 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यात एका मोठ्या परीक्षेला सामोरी जाणार आहे. आता आपण त्या पहिल्या महत्वाच्या संकेताकडे वळूया, जो तुमच्या दैनंदिन वर्तनाशी जोडलेला आहे. गेले काही दिवसात मंडळींनो, गेले काही दिवसात तुम्हाला अचानक असं जाणवलं आहे का की तुमची निर्णय क्षमता कमकुवत होत आहे? अगदी साध्या गोष्टीमध्ये तुमच्या मनात द्वैत मनस्थिती निर्माण होत आहे. एखादं काम करावं की करू नये हा विचार करण्यात तुमचा प्रचंड वेळ वाया जात आहे. मिथुन राशीच्या मंडळींनो, हा तुमच्या बुद्धीचा दोष नाही, तर हा निसर्गाचा पहिला संकेत आहे. निसर्ग तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आजूबाजूची परिस्थिती आता बदलणार आहे आणि जुन्या विचारसरणीने चालून आता जमणार नाही. 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या समोर एक असा निर्णय घेण्याची वेळ येईल जिथे तुमची हीच द्वितीय मनस्थिती तुम्हाला अडचणीत आणू शकते. तो प्रसंग नेमका कोणता असेल? करिअर आणि नोकरीच्या बाबत हा दुसरा संकेत अत्यंत महत्वाचा आहे, जो आता मी सांगणार आहे. मिथुन राशीचे लोक एकाच वेळी अनेक कामं करण्यात पटईत असतात, पण गेले काही काळापासून तुमच्या याच कौशल्याचा गैरफायदा घेतला जात आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुमच्यावर कामाचा ताण प्रचंड वाढला गेला आहे, पण त्या प्रमाणात तुम्हाला क्रेडिट किंवा मोबदला मिळत नाही. 1 जुलै म्हणजेच की 1 जुलै वार बुधवार 2026 पहिल्याच आठवड्यात तुम्हाला एक असा झटका बसू शकतो जिथे तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्याच एखादी व्यक्ती लाटण्याचा प्रयत्न करेल. हा प्रसंग तुमच्या आत्मसन्मानाला थेट धक्का देणारा असू शकतो, पण इथेच तुम्हाला शांत राहायचं आहे. हा निसर्गाचा इशारा आहे की आता स्वतःच्या कष्टाची किंमत करायला शिका. जर तुम्ही आता गप्प राहिलात तर लोक तुम्हाला नेहमीच गृहीत धरतील. पण या सगळ्या प्रवासात एक अत्यंत गूढ गोष्ट घडत आहे, ज्याकडे कदाचित तुमचं लक्ष गेलं नाही. आपण जेव्हा तिसऱ्या संकेताचा विचार करतो
किंवा त्याचा संबंध थेट तुमच्या ऊर्जेशी येतो. तुम्हाला गेले काही दिवसात असं वाटत असेल की घरात पाऊल ठेवताच तुमची चिडचिड वाढते. घराबाहेर असताना तुम्ही खूप शांत आणि आनंदी असता, पण जसे आनंदी असतात तसंच तुम्ही घरात प्रवेश करता तसं एक अनामिका, दडपण, थकवा किंवा कारणाशिवाय जोडीदाराशी वाद सुरू होतो. जर तुमच्या सोबत हे घडत असेल तर ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. ही कोणती वाईट शक्ती नाही किंवा अंधश्रद्धा नाही किंवा कुणी तुमच्या घरावर किंवा तुमच्या स्वतःवर एक नकारात्मक ऊर्जा सोडलेली नाही, तर ही तुमचे वास्तूची आणि तुमच्या मनाची ऊर्जा आहे. तुमच्या मनात साचलेला भूतकाळातील राग आणि असंतोष आता घराच्या वातावरणात परावित होत आहे. 1 जुलैचा हा पहिला आठवडा तुम्हाला हा राग बाहेर काढण्यास भाग पडणार आहे. आता पुढे जे मी सांगणार आहे ना, ते ऐकताना कदाचित तुमच्या मनात उत्सुकता निर्माण होईल. चौथा संकेत तुमच्या आर्थिक नियोजनाशी संबंधित आहे. मिथुन राशीचे लोक पैशाच्या बाबत खूप उदार असतात. कुणी अडचण सांगितली की खिसा रिकामी करून मदत करायला तुम्ही पुढे धावतात. पण गेले काही महिन्यात तुमची आर्थिक आवक स्थिर असूनही पैसा टिकत नाही. आलेला पैसा कुठे खर्च होतो याचा हिशोब लागत नाही. 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यात अचानक एक मोठा अनपेक्षित खर्च तुमच्या समोर येण्याची शक्यता निर्माण होत आहे. हा खर्च कोणत्याही अपत्याचा नसून तुमच्या भूतकाळातील एखाद्या दुर्लक्षित जबाबदारीचा असू शकतो. हाच तो झटका आहे ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते. जर तुम्ही आजपासूनच मंडळींनो जर तुम्ही आतापासूनच आर्थिक शिस्त लावली नाही तर हा महिना बजेट पूर्णपणे कोलमडून टाकेल. पण मग या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? 5वा संकेत सर्वात महत्वाचा आणि विचार करायला लावणार आहे. 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा ग्रह स्वतःची स्थिती बदलते तेव्हा तुमची आयुष्यात एका नवीन व्यक्तीचा किंवा नवीन संधीचा उदय होईल. हे वळण तुमच्यासाठी खूप मोठे ठरणार आहे. ही संधी तुम्हाला तुमच्या चालू असलेल्या संकटातून बाहेर काढू शकते. पण इथेच मिथुन राशीच्या मंडळींनो तुम्ही अतिविचाराच्या चक्रात पडून आलेली संधी गमावून बसतात किंवा समोरच्या व्यक्तीच्या हेतूबद्दल शंका घेऊ लागतात. निसर्गाचा हा इशारा आहे की प्रत्येक वेळी शंका घेणं योग्य नसतं. कधी कधी प्रवाहाच्या सोबत वाहून जाणं सुद्धा गरजेचं असतं. तुमच्या मनात आता प्रश्न आला असेल की आम्ही योग्य संधी कशी ओळखायची? मंडळींनो, आम्ही योग्य संधी कशी ओळखायची? मिथुन राशीच्या मंडळींनो, तुमची अंतःप्रेरणा म्हणजे तुमची अत्यंत तीव्र असते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटता तेव्हा तुमचं मन तुम्हाला एक सेकंद देतं की ही व्यक्ती चांगली आहे की वाईट, पण तुम्ही नेहमी मनाचं ऐकण्याऐवजी बुद्धीचे घोडे पळवता आणि तिथेच फसवणूक होते. 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या अंतःप्रेरणाचा वापर करावा लागेल. जर तुम्हाला एखाद्या व्यवहारात किंवा नात्यात सुरुवातीलाच काहीतरी खटकत असेल तर इथेच थांबा. तो निसर्गाचा मोठा इशारा आहे की पुढे पश्चाताप होऊ शकतो. गेले काही दिवसात तुमच्या अंतर्मनाने तुम्हाला असा एखादा संकेत दिला आहे का? जर दिला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. आता आपण अशा वळणावर आलो आहोत जिथे आपल्याला सकर्मतेचा धागा पकडायचा आहे. मिथुन राशीच्या मंडळींना आयुष्यात फक्त संकटच येत नसतात, तर प्रत्येक संकट आपल्या सोबत एक खूप मोठी शिकवण आणि संधी घेऊन येत असतं. 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यात मिळणारा हा झटका तुमच्यातील खऱ्या लीडरला जागे करण्यासाठी येत आहे. आज जर तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून चालतात, दुसऱ्यांच्या आनंदीसाठी स्वतःच्या इच्छा मारल्या, पण आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याची. हा निसर्ग संकेत देत आहे की तुम्ही आता स्वतःचे निर्णय स्वतः घ्याल. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून पाऊल टाकाल तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येईल. करिअरच्या दृष्टीने विचार केला तर मिथुन राशीच्या तरुणांना किंवा व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यात एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. कदाचित जुनी नोकरी बदलण्याचा विचार मनात येईल किंवा व्यवसायात काहीतरी नवीन प्रयोग करावासा वाटेल. हा मनाचा भ्रम नाही तर तुमच्यातील ऊर्जेचा विस्तार होत आहे. पण नवीन सुरुवात करताना जुन्या चुकींची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. भूतकाळात तुम्ही ज्या लोकांवर अंधारा विश्वास ठेवून नुकसान करून घेतलं होतं त्याच मंडळींनो तशाच प्रकारच्या व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वेळीच ओळखा आणि आपल्या आयुष्यातून दूर ठेवा. तुम्हाला कधी असं वाटतं का की तुमचं आयुष्य एकाच ठिकाणी थांबलंय, कोणतीही प्रगती होत नाही, जीवन अगदी निराश झालं आहे? मिथुन राशीच्या मंडळीनं हा प्रगतीचा थांबलेला काळ नसून पश्चातापाचा काळ आहे.
निसर्ग तुम्हाला पुढील मोठ्या भरभराटीसाठी तयार करत आहे. 1 जुलैचा पहिला आठवडा या थांबलेल्या प्रवासाला एक तीव्र गती देणार आहे. तो झटका तुमच्या आयुष्याला आणि तुमच्या मनातील भीतीला दूर करेल. जेव्हा अंगावर काटा आणणारी परिस्थिती समोर उभी ठाकते, तेव्हाच माणसातील गुप्त गुण बाहेर पडतात. तुम्ही देखील या संकटाचा सामना अत्यंत धैर्याने करणार आहात याची मला पूर्ण खात्री आहे. या संपूर्ण प्रवासात तुमची कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी ते त्यांच्या कुटुंबावर, मुलांवर प्रचंड प्रेम असते, पण कधी कधी कामाच्या व्यापादामुळे तुम्ही नात्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. या 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यात कौटुंबिक पातळीवर तुम्हाला थोडे मावळ धोरण स्वीकारावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी ढाल किंवा बनून उभे राहणार. निसर्गाचा एक अत्यंत सुंदर संकेत आहे. जेव्हा तुम्ही नाते घट्ट करतात तेव्हा बाहेरील कोणती नकारात्मक ऊर्जा तुमचा काही बिघडू शकत नाही. आता पुढे जे मी सांगणार आहे ना, ते तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण करेल. 1 जुलैचा आठवडा जरी आव्हानात्मक वाटत असला तरी या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 7 जुलैच्या आसपास तुमच्या कुंडलीत धनलाभाचे आणि मानसन्मानाचे योग जुळून येत आहेत. जो झटका तुम्हाला सुरुवातीला बसला होता त्याचे रूपांतर एका मोठ्या फायद्यात झालेले तुम्हाला पाहायला मिळेल. कदाचित एखादा जुना अडकलेला पैसा अचानक परत मिळेल किंवा कोर्टाच्या कामात तुमच्या बाजूने निकाल लागेल. हा केवळ योगायोग नसणार मंडळींनो, हा केवळ योगायोग नाही, तर हा तुमच्या कर्माचा आणि तुमच्या संयमाचा विजय असेल. म्हणूनच मिथुन राशीच्या मंडळींनो, खचून जाऊ नका. परिस्थिती किती कठीण वाटली तरी तुमच्यातील हसमुख आणि लढव्या स्वभाव जिवंत ठेवा. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचला आहे, कारण विधात्याला तुम्हाला सावध करायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातील शब्द स्वतःच्या आयुष्याशी जोडलेला वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातले प्रत्येक महत्त्वाचा संकेत तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. शेवटी एकच लक्षात ठेवा, वादळ किती मोठं असलं तरी ते काही काळासाठीच असतं. वादळानंतरची शांतता आणि आकाश नेहमी स्वच्छ असतं. 1 जुलैचा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करून तुम्हाला एक सुवर्ण काळाकडे घेऊन जाणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा आणि एका नवीन सकारात्मक ऊर्जेने पुढे जा. येणारा काळ फक्त आणि फक्त तुमचाच आहे. निसर्गाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.